नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल IMP फार्मावरती. डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी जो रजिस्ट्रेशनचा शेड्यूल काल CET सेलकडनं रिलीज करण्यात आलेला आहे, ते नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे. आपण त्या शेड्यूलमध्ये जे इम्पॉर्टंट डेट्स आहे किंवा रजिस्ट्रेशनचा जो शेड्यूल आहे, इम्पॉर्टंट डेट्स ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. जो वेळ वाया न घालवता ते इम्पॉर्टंट डेट्स आपण या ठिकाणी डिस्कस करूया. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे CET सेलकडून नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे ते कालच्या तारखेला रिलीज झालेलं आहे, म्हणजे 8/7/2026ला हे ऑफिशियल नोटिफिकेशन CET सेलवरनं रिलीज केलेलं आहे. डायरेक्ट सेकंड इयर इन फार्मसी किंवा आपण त्याला DSP म्हणतो. तर डायरेक्ट सेकंड इयर इन फार्मसीचं रजिस्ट्रेशनचं शेड्यूल 8/7/2026 या तारखेला रिलीज झालेलं आहे. कोणकोणते कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल आहेत त्या ठिकाणी सांगितलेला इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे की जो कॅन्डिडेट आहे तो इंडियाचा सिटिझनशिप असला पाहिजे आणि त्याचं D.Pharm सेकंड इयर हे PCI अप्रूव्ड कॉलेजमधनं झालेलं असणं गरजेचं आहे. हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे. आणि जो थर्ड नंबर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो की जे CET सेलकडनं वेळोवेळी जे रिक्वायरमेंट सांगितलेले आहे ते तुम्ही फुलफिल केलेले असणं गरजेचं आहे. हे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे डायरेक्ट सेकंड इयर इन फार्मसीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता www.mahacet.org या साईटवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. त्यानंतर पाहिजे झालं तर इम्पॉर्टंट या ठिकाणी फीजबद्दल आपण जाणून घेऊयात. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी फी ठेवलेली आहे 1300 रुपये आणि अदर जे रिझर्व कास्ट आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये फीज आहे. किती रुपये फीज आहे? 1000 रुपये. आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 1300 रुपये फी या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यानंतर बघा रजिस्ट्रेशन कोणत्या तारखेला स्टार्ट होणार आहे बघा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर द ॲडमिशन ऑन वेबसाईट. तर जे रजिस्ट्रेशनची डेट आहे ती आहे 8/7/2026 आणि लास्ट डेट आहे ती आहे 18/7/2026 5 वाजेपर्यंत. ओके. तर स्टार्ट झालेलं आहे कालपासून, लास्ट डेट आहे 18/7/2026. ओके. इम्पॉर्टंट डेट्स लक्षात ठेवायच्या आहे कारण रजिस्ट्रेशन कालपासून स्टार्ट झालेले आहे आणि 18/7 लास्ट डेट आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे स्टार्ट 9/7/2026 आणि लास्ट डेट आहे 19/7/2026 5 वाजेपर्यंत. ओके. तर तुमच्याजवळ जर फिजिकल स्क्रुटिनी किंवा ई स्क्रुटिनी दोन्ही ऑप्शन अवेलेबल असतात, पण तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल अवेलेबल असेल तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी त्या ठिकाणी चूज करा. आणि सगळे डॉक्युमेंट अवेलेबल नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ई स्क्रुटिनीचा वापर करू शकता किंवा ई स्क्रुटिनी हा पर्याय तुम्ही वापरू शकता. बट तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल अवेलेबल असेल तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी करायला पाहिजे असं मला वाटतं. ओके. देन त्यानंतर पुढच्या इम्पॉर्टंट डेट्स काय काय आहे बघा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपल्याला शो होणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी 21/7/2026ला आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला काय करून घ्यायचं, आपलं नाव वगैरे चेक करून घ्यायचं. नाव वगैरे काय चुकलं आहे का, मार्कमध्ये काहीतरी चूक झाली का. चूक झाली असेल तर आपल्याला त्यानंतर ग्रीव्हियन्स टाईम पाहायला भेटतो किंवा त्याला आपण ग्रीव्हियन्स पिरियडसुद्धा म्हणतो. तो ग्रीव्हियन्स पिरियड असणार आहे 22/7/2026 पासून 24/7/2026 5 वाजेपर्यंत. ओके. तर ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जी चूक झालेली आहे ती आपल्याला त्या ठिकाणी सुरळीत करून घ्यायची किंवा नीट करून घ्यायची. ओके. नावामध्ये काही चेंज झाला असेल किंवा मार्कामध्ये काही चेंज झाला असेल तर ते आपल्याला काय करून घ्यायचं, क्लिअर करून घ्यायचं आहे, व्यवस्थित करून घ्यायचं आहे. देन त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स बघा आणखी काय काय आहे. तर ग्रीव्हियन्स पिरियड संपल्यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती या ठिकाणी लागणार आहे 27/7/2026ला. 27 तारखेला आपल्याला फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पाहायला भेटेल. जर आपलं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये जर नसलं तर आपण नॉन कॅपसाठी त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाऊ, कारण आपलं जे नाव आहे ते फायनल मेरिट लिस्टमध्ये असायला पाहिजे. आपलं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये नसेल
आपला जो ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट झाला असेल, काही कारण असतो तुम्ही डॉक्युमेंटची पूर्तता करू शकले नाही, तर आपलं नाव त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतं आणि आपलं नाव जर फायनल मेरिट लिस्टमध्ये आलं नाही तर आपल्याला नॉन कॅपसाठी अप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय, नॉन कॅप म्हणजेच मॅनेजमेंट कोटामध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागेल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सांगणं आहे की डॉक्युमेंटची पूर्तता वेळोवेळी करा, जेणेकरून आपलं नाव फायनल मेरिट लिस्टमधून हुकणार नाही, त्याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेले आहे की इफ कॅन्डिडेट्स fail to confirm online field application by scrutiny center or physical scrutiny center, then such application will be rejected. Name of such candidates will not appear in the merit list prepared for the purpose of admission for both cap as well as non cap process. ओके, नाव जर रिजेक्ट झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी नॉन कॅप मध्ये कन्सिडर केलं जाईल. नॉन कॅप म्हणजे तुम्हाला मॅनेजमेंट मधून त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावं लागेल. ओके, त्यानंतर द कॅन्डिडेट बिलॉंगिंग्स टू जे रिझर्व कॅटेगरी आहे त्यामध्ये खास करून सांगायचं झालं SC, VJ, NT, NTB, NTC, NTD, OBC, SBC and SCBC categories shall produce कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ओके, हे जितक्या पण कास्ट त्या ठिकाणी सांगितलेले आहे, या सर्व कॅटेगरीला कास्ट व्हॅलिडिटी मॅन्डेटरी आहे. Except SC category shall submit the tribe validity certificate and EWS candidate shall submit the EWS certificate. ओके, SC कॅटेगरीला ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि EWS जे कॅन्डिडेट आहे त्यांना EWS सर्टिफिकेट द्यायचं आहे. ऑल बॅकवर्ड क्लासेस कॅन्डिडेट एक्सक्लुडिंग SC and ST shall produce नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2027. नॉन क्रिमिलियर 31 मार्च 2027 पर्यंत वैध असणारं तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. ओके, लक्षात ठेवतात 31 मार्च 2027 ना, मी 26 म्हणत नाही आहे, 27 म्हणत आहे, लक्षात ठेवा. ओके, तर हे काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे. तुम्ही काय करू शकता, आपली जी ही PDF आहे ते तुम्हाला आपला जे टेलिग्राम चॅनल आहे MP फार्मावरती त्या ठिकाणी भेटेल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. जी साईट आहे www.mahacet.org, येथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता. पण तुम्हाला ती PDF आपल्या टेलिग्राम चॅनल MP फार्मावरती पाहायला भेटेल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे, इम्पॉर्टंट डेट्स या ठिकाणी जाणून घेतलेले आहे की रजिस्ट्रेशन कोणत्या डेटला स्टार्ट होणार आहे, लास्ट डेट काय असणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लास्ट डेट काय असणार आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे, त्यानंतर फीज किती असणार आहे, फायनल मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहे. तर राहिला प्रश्न की सर रजिस्ट्रेशन कसं करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा जो व्हिडिओ आहे तो उद्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. तर रजिस्ट्रेशन कसं करायचं या प्रश्नाचा आन्सर मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे की तो उद्या आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्याला उद्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. तर डेट्स लक्षात ठेवायचे आहे आणि रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्यायचं आहे. ओके, हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रापर्यंत जे D.Pharm सेकंड इयर झालेला आहे, जे डिग्री सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.